मला सोडून गेला एकटीला ह्या माणसांसोबत. तुझा फोन का नाही लागत आहे? हाय ओवी, माझं खूप महत्वाचं काम आहे. मला निघावं लागतंय. मी इथे राहिलो तर ते पूर्ण होणार नाही. तुझा डॅड असं का केलंस तू? तुला माझ्यापेक्षा तुझं काम महत्वाचं वाटलं? तुला माहित होतंय? तुला माहित होतं हे सगळं? Go! Just leave me alone. No, just go. Just leave me alone. Please go. Just go. असं काय काम असेल डॅडचं? असं कसा नेला तो मला एकटीला सोडून? मला न्यायचा ना बरोबर त्याने. मला नाही असं जाता येणार. मॉमला शांती मिळायची असेल तर शेवटचे रिच्युअल्स व्हायलाच हवे. एक कावळा बिचारीच्या पिंडाला शिवायला येत नाहीये. सगळ्या इच्छा तर पूर्ण करून घेतल्या. आणखी काय बाकी राहिला? कावळा काय पिंडाला शिवत नाही. दरबारचा कावळा करून पुढले विधी करायला पाहिजे. दादा काय करायचं? बरं करते. थांबा. काय करतला या? कोण जाणे, त्याचा त्याकाच ठाव. त्या संध्यामुळे इकडे सगळी खोळंबली आहेत. होय तर पोटात कावळे ओरडतात, पण ह्यो कावळा काय शिवत नाही. संध्या, माका माहित मी तुका वचन दिले आणि ह्या पण माहित की त्या वचन पूर्ण करताना अडचणी येणार. पण काहीही झालं तरी तुका दिलेलं वचन मी मोडणार नाही. माझ्या जीवात जीव असेपर्यंत मी ओवीचो हात सोडणार नाही. ओवीची आई बनून मी तिची काळजी घेईन आणि जबाबदारी सुद्धा. याच्या पुढे जसा माझ्यासाठी निशी तसाच माझ्यासाठी ओवी असेल असं वचन देते मी तुका.
बोलला तरी काय असा? काय बोलला तर बोलला, पण त्याच्यामुळे खोतांच्या अडचणी वाढूक नको एवढाच. यांचा राग अजून निवळलो नाही हा. पण आज ना उद्या ओवी इकडेच राहणार या सांगूच लागणार यांका. त्या सांगूची माका हिम्मत दे देवा. त्यांका दुखवूच नाही हा, पण संध्याक दिलेलो शब्द पूर्ण करता येत एवढा कर. तुळशीक पाणी घालूक. तुमच्या बहिणीचं कार्य झाला हा. सूतक सरला आणि दुखवटही संपलाय. आता पाहुण्यांनी परत जायला हरकत नाही. ओवी अजून सावरलेला नाही हा. जरा 4 माणसात राहीत तर बरा वाटत त्याका. गणपती पण आत सणवारात जरा सगळ्यांमध्ये मिसळला तर दुःख जरा कमी होईल. ता जर इकडेच इकडेच म्हणजे या घरात. मी पाहुण्यांना फक्त तुमच्यासाठी यायला दिला. या घरात राहायला दिला फक्त तुमच्यासाठी. पण म्हणून मी दायचीला दिलेला शब्द मोडू शकत नाही. सांगून ठेवतो. त्या पोर या आपल्या घरात राहू शकत नाही याचं कारण त्याच्यावर कसलेही संस्कार नाही, वागणा बोलणा कशाचाच काय थांग पत्ता नाही. त्या पोरीबरोबर आपला निशी राहिला तर तसंच अनुकरण करणार, तसाच वागणार आणि जे माका चालणार नाही. ओवी तसा नाही हा. तो कसा आहे ते मी बघितलं. अजून काय दिवे लावताय ते बघायचं नाही मला. माझी इच्छा नाही. विजयराव पण इथे नाही आहेत. एकटा कसा जाणार ता? विजयराव येले की कधी येणार आहेत? त्यांचं काम झालं की लगेच. कधी काम होणार आहे ता काय माहित नाही. त्यांना सांगा लवकरात लवकर काम संपवा आणि पाहुण्यांना घेऊन परत घरी जावा. हे पाहुणे आहेत. पाहुण्यांनी जास्ती थांबू नये दुसऱ्याकडे. एवढाच. विषय संपला. अबोलीचो गजरू नाही हा. यांचो राग अजून निवळलो नाही. ओवी उठ बाळा. कॉफी आणली तुझ्यासाठी. Just 2 minutes, Mom. ओवी ओवी
कॉफी घे, बरं वाटत तुका? यू डोंट नीड टू डू दिस. मी ठीक आहे. खूप धीराची आहेस तू. कौतुक वाटतं तुझा. तू इथे आलीस, विधी पूर्ण केल्या. बरेच जण यात खचून जातात, पण तू विधी पूर्ण होईपर्यंत धीट होतीस. खूप कौतुक वाटतं. मी माझ्या मॉमसाठी सगळं केलं. डॅड आला की परत जाऊ आम्ही. काय झालं? विजय रवांग योग तसा वेळ आहे ना, तोपर्यंत तू इथेच का नाही थांबत? अगं कोकणात आता ना सणवार सुरू होतील. खूप मजा असते कोकणात. संध्याला सुद्धा सण साजरे करायला खूप आवडायचं. ती तर घराघरात जाऊन आरती करायची, भजन करायची, रानात जाऊन दुर्वा मोडून आणायची, गणपतीला व्हायची. तुला हे सगळं बघायला मिळलो मी, आणि एकदा बघितलंस ना की तुलाही आवडेल, छान वाटेल. नाही, मला सोडून बाकी सगळ्यांना या घरात छान वाटेल. कारण इथं कोणाला माझ्या मॉम गेल्याचं दुःख नाहीये, आणि आठवणारही नाही कदाचित. माझी मॉम होती ना ती. सॉरी, पण मी नाही हॅपीली पार्टिसिपेट करू शकत. आपल्या माणसाच्या जाण्यानंतर आपल्या आयुष्यात येणारा आनंद कधी कधी समाजासाठी अपराधीपणाची भावना असते, कधी कधी आपल्यासाठी. पण आपण आनंदीच असावं असंच जर आपल्या जाणाऱ्या माणसाला वाटत असेल तर. हो वी, संध्याला तुला कायम आनंदीच बघायचं होतं, अजूनही तिला तुला आनंदी बघायचंय. तू तुझ्या आईच्या गावी आलीयस, तू संध्याच्या कोकणात आलीयस. इथे इथे प्रत्येक गोष्टीत तिची आठवण आहे. या इथल्या नदीत आम्ही ना कागदाच्या होड्या करून सोडायचो ग. संध्याकाळी डोक्यावर कळशी घेऊन चालत चालत संध्या घरी यायची. कधी कधी रस्त्यात थांबून झाडावरच्या कैऱ्या तोडायची. इथल्या समुद्रकिनारी, गावातल्या मंदिरात, आमच्या शाळेत, माडाच्या बागेत सगळीकडे आठवणी आहेत तुझ्या आईच्या. माणूस गेला तरी आठवणी कायम असतात सोबत. आणि त्या आपल्याला जपायच्या असतात. तू जपशील त्या ओवी, मला खात्री आहे. बरं, तुला खीरपुरी आवडते का ग? आज पिठोरी अमावस्या आहे ना, संध्याकाळी पूजा असते घरात. आई आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी उपवास धरते. संध्याकाळी कळेलच तुला. मला बरीच काम आहेत. ओवी, तू आराम कर हा तोपर्यंत. थँक्स. मॉम करायची अगदी तशीच झाली आहे कॉफी. थँक्यू. काय बघलस कशा एकलाच बसला? आवशीन केला आणि पोरीक भोगूक लागता. आज पिठोरी अमावस्या, मातृदिन असा. आवशीचं आयुष्य पोरीक लागू खया म्हणून करतात. हैसर आयुष्यच नाही असा.
तुम्ही फोन केलाय ना, मग तुम्ही सांगा कोण बोलतंय, कोण पाहिजे तुम्हाला? हा फोन दादा मामाकडेच लागलाय ना? कोण दादा मामा? आणि इकडे मी बोलते. हॅलो श्रीनू. निशी, मला आधी सांग, कोण बोलत होतं? अरे ओवी, संध्या मावशीची मुलगी. अजून गेले नाहीयेत ते? नाही, कालच झालं ना कार्य. बर, ऐक, मी गावी यायला उद्या निघतोय, तर गणपतीच्या तयारीला काय काय आणायचंय ना ते आधी सांग बघू. ऐक ना, आता ना सगळे पूजेला बसलेत, मी तुला नंतर कॉल करते. हा, मी ठेवते. निशी, ओवी, तू पण चल ना पूजेला. माझं काय काम आहे तिकडे? अगं, असं काय करतेस? निदान एकदा येऊन बघ तरी. चल. पाहुणे कोण इलेत? रघुनाथ, राजाराम. लाले, दरवर्षी नव्याने सांगायला लागणार, आपल्या घरात मुलगा मुलगी भेदभाव नसतो कधी. ये आणि हात लाव. लालन. माझ्या मुलांका सुख समाधान आणि दीर्घ आयुष्य लाभू देत. काय आशीर्वाद दे. बंधू, काय पडा. निशी, ये पुढे. ओवी, बाळा तू पण ये. चल. बस. पाहुणे कोण इलेत? निशिगंधा. ओवी. देवा, माझ्या मुलींकडे लक्ष दे. त्यांना नेहमी चांगला ठेव आणि माझं आयुष्य सुद्धा त्यांना लाभू दे. उमा, ओवीचं नाव किती घेतलं? ताईचे ती पण आपल्या निशीसारखीच असा ना. खबरदार, माझ्या नातीबरोबर तिची तुलना करायची नाही. जीव ओवाळून टाकूचो अशी नात असा माझी. त्या पोराची थेरा बघलस? हे बघ उमा, जितक्या करशीत ना तितक्या त्याच्यात अडकून जाशील. अगो, ज्या माणसांका आपली पर्वा नाही त्यांच्यात एवढं जीव कशा अडकूचो? हे बघ रघुनाथान, तुका सगळा कार्य करूची परवानगी दिलेली असा की नाही? सगळा झाला व्यवस्थित. आता बास. या माणसांमुळे माझ्या घरात किल्लेश होता कामा नाही सांगून ठेवतोय. आहे, आज सणासुदीचा दिवस हा. विषय संपवा. रघुनाथा, विषय संपवा म्हणून विषय संपत नसता. हे बघ, तुका सांगते लवकर काय तो सोक्ष मोक्ष लाव. बस झालं या माणसांचं पाहुणचार. मंजू, देवा, ओवीक माझ्या कुटुंबात स्वीकारू दे रे.
माझ्या दोन्ही पोरी सुखरूप असू दे.